आता बघूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 वर। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। उद्या सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहोचणार। डिसेंबरच्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील। मागे पुढे 15 दिवस होतील। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। माझा आणि शिंदे साहेबांचं चांगलं, आमच्यात कुणी कितीही काड्या विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही। नगरविकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हटवलं। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्री पदावर वर्णी। मंत्री संजय सावकारेंवरती दबाव होता। रिमोट म्हणून सावकारेंचा वापर केला जात होता। महायुतीचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा खळबळजनक आरोप। भंडाऱ्याला आढावा घेण्यास जाणं शक्य होत नसल्यामुळे पालकमंत्रीपद नको अशी विनंती केली होती। कोणतीही नाराजी नाही, संजय सावकारे यांच्याकडून स्पष्ट। जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा। मी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार। गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटलांना आव्हान। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम। 28 ऑक्टोबरला कर्जमाफीसाठी मुंबईत भव्य मेळावा होणार। ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची माहिती। अजित पवारांच्या नकारानंतरही संग्राम थोपटेंच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा सरकारचा निर्णय। भाजपा प्रवेशानंतर थोपटेंना मोठं गिफ्ट। थोपटेंचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून होता आर्थिक अडचणीत।